आणि इम्बॅलन्स टॉपिक बघतोय आपण, ज्याला फेअर व्हॅल्यू गॅप असंही म्हणतात, इम्बॅलन्स असं म्हणतात. डाव्या बाजूला 3 कॅन्डल आहेत, उजव्या बाजूला पण 3 कॅन्डल आहेत. या तिन्ही कॅन्डल्स ज्या आहेत त्या मार्केटला खाली घेऊन जातात, ठीक आहे. म्हणजे रेड कॅन्डल्स असं तुम्ही समजा. ग्रीन कॅन्डल असती तर ऑफकोर्स ते मार्केटचा क्लोज वर दिला असतं, मग पुढची कॅन्डल एवढ्या खाली क्लोज झाली नसते. तर त्याच्यामुळे सगळ्या कॅन्डल रेड आहेत. इथे माझ्याकडे पेंट प्रमाणे ब्रश वगैरे नाहीये, तो याला कलर मी देत बसत नाहीये. आपल्याला कलर वगैरे मॅटर करत नाही इन केस ऑफ इम्बॅलन्स. इम्बॅलन्स म्हणजे काय? ही जी पहिली कॅन्डल आहे आणि जी तिसरी कॅन्डल आहे, त्याच्या पहिल्या कॅन्डलच्या लो मध्ये, मार्केट आता सेलिंगला आहे, तर पहिल्या कॅन्डलचा लो बघा कुठे आहे. एक फेंट लाईन काढतो मी इथे, डॅश लाईन. पहिल्या कॅन्डलचा लो बघा, डॅश लाईन हवी आपल्याला आणि खूप फेंट हवी आहे, ठीक आहे. आता इथे बघा, याचा लो मार्क केला मी आणि थर्ड कॅन्डलचा हाय मार्क केला मी. याचा लो मार्क केला फर्स्ट कॅन्डलचा, थर्ड कॅन्डलचा मी हाय मार्क केला. किंवा जेव्हा बाईंग असेल त्यावेळेस मी फर्स्ट कॅन्डलचा हाय मार्क करा आणि थर्ड कॅन्डलचा लो मार्क करा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अंतर दिसतंय तर या अंतराला म्हणतात इम्बॅलन्स. जे अंतर आहे, बरोबर, हे अंतर आहे, प्राइसचं अंतर आहे, या अंतरालाच बोललं जातं इम्बॅलन्स. आय एम बी. ठीक आहे, ड्रॉ केलेलं नसावं, आपण काय करू शकतो ड्रॉ. एक मिनिट मध्ये एक इम्बॅलन्सची कायमस्वरूपी लागणारी इमेज आपण ड्रॉ करू. पेन्सिल में बॉर्डर ब्लॅक, ओके, नो प्रॉब्लेम. टेक्स्ट ते ब्लॅक घेतो मी. काय लिहायचंय मला? आय एम डी वेगळी चाल ठीक आहे. आय एम डी वेगळी आहे, सॉरी आयडीएम वेगळं आहे आणि आय एम डी वेगळं आहे. सॉरी, कुठे लिहायचं? इनसाइड राईट साईडला लिहायचं, सेंटरला लिहायचंय, तुमची मर्जी. जर तो खूप वेळ पुढे असेल तर आपण त्याला एक राईट साईडला ठेवू, टेम्पलेटला नाव देऊन टाकू आय एम बी, इम्बॅलन्स डॉट फॉर्म आय एम बी. इथे आलं ते दिसायला खराब दिसतंय, सेंटरला असतो तो आय एम इम्बॅलन्स, ठीक आहे. आता हा इम्बॅलन्स आहे. आता सेम कॅन्डल्स आहे तिकडे, फक्त वीक जे आहे, हाय लो ते वेगवेगळ्या पॉईंटला आहे. इथे आपल्याला काय दिसतंय? फर्स्ट कॅन्डलचा तो लो आहे, फर्स्ट कॅन्डलचा तो लो आहे, फर्स्ट कॅन्डलची जी लो लाईन आहे बघा तुम्ही, आणि थर्ड कॅन्डलची जी हाय लाईन आहे, ते एकमेकांना मिटिगेट करतात. यस, करतात. तिथे इम्बॅलन्स म्हणजे या दोन डायग्राम मध्ये फरक काय आहे? या दोन डायग्राम मध्ये लेफ्ट साईडची डायग्राम आहे त्याच्यामध्ये इम्बॅलन्स आहे. अशी साईन असते ना, करेक्ट वाली, ती शोधतो मी आता. इथून जाईल, तिथून जाईल, या इथे इम्बॅलन्स आहे. दिसणारच काय? जास्त स्टॉक चालू आहे. क्रॉस, रेड मधला क्रॉस हवा आपल्याला, चलून जाईल आपल्याला. दिस इज नॉट इम्बॅलन्स. समजतंय? हो, तर मी तुम्हाला याच काय म्हणतात त्याला, स्नॅप सिंपल खूप कॅन्डलचे हाय लो वगैरे तिथे प्रत्येक स्लीप बसायची गरज नाहीये, तुम्हाला लगेच समजलं पाहिजे. तर कंट्रोल सी आणि टेलिग्राम वरती जाऊन टेस्ट मध्ये तुम्हाला हे रेडीमेड येऊन जाईल. इवन यू डोंट नीड टू ड्रॉ दिस. नोटबुक मध्ये करा, लॅपटॉप वगैरे मध्ये करायची गरज पण नाही पडणार, नंतर नोट्स काढायला पण बरं पडेल. आता मला कन्सेप्ट वरती येऊ द्या. पहिल्या कॅन्डलचा, फर्स्ट कॅन्डलचा लो. आता तुम्ही मला सर फर्स्ट कॅन्डल कोणती? कोणतीही, कुठून पण पकडा, कुठूनही पकडा. फर्स्ट कॅन्डलचा लो जर सेलिंग मार्केट असेल तर मग इम्बॅलन्स मध्ये तुम्ही काय लिहाल? बेरिश मार्केटमध्ये इम्बॅलन्सची ही डायग्राम आहे. बुलिश मध्ये जर मला इम्बॅलन्सची डायग्राम पाहिजे, मी काय करणार आहे? ही जी इमेज होती माझ्याकडे, नाही नाही, इमेज इथे आहे, कधी का ओपन होत नाहीये.
असो, याला रोटेट रोटेट रोटेट, काय प्रॉब्लेम नाही, तेवढे कष्ट करू शकतो आपण. पट 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 बाईंची पण डायग्राम काढतो. बाय डिफॉल्ट जो आहे तो नाही येता, जो आपण इम्बॅलन्सला केला तो येतो. काही लोक मीटिंग मध्ये लॉबी मध्ये आहेत. लेट मी ऍक्सेप्ट अलाउ देम. फर्स्ट कॅन्डल बाईंग सिनारिओ मध्ये कोणाचं कन्फ्युजन नको, खूप सोपं आहे हे. वीक पण पाहिजेत आपल्याला इथे. वीक असेल नसेल, हाय लो बघायचा. इम्बॅलन्स बघताना काय बघायचा? हाय आणि लो. आता बघा, जे मी डॉटेड लाईन केली होती इथे पण ती डॉटेडच लाईन येते. तिला लाईन हवी आहे. ठीक आहे. आता हा इथे क्लोज झाली ही कॅन्डल, मग जर सेकंड कॅन्डल, ऑफकोर्स इथे सेकंड कॅन्डल मोठी असली खूप तर इम्बॅलन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. अदरवाईज इम्बॅलन्स नाही होत शक्यतो. कधी कधी छोट्या असतात तरी छोट्या कॅन्डल मध्ये पण इम्बॅलन्स होतो. आता समजा ही कॅन्डल अशी झाली, असं जरुरी नाहीये की तिन्ही बाईंचेच असतील. कॅन्डल अशी झाली सेलिंगची, अशी झाली सेलिंगची कॅन्डल, पण हिला खालच्या बाजूने वीक आलीच नाहीये. असं काय मेंटेन नाहीये की कॅन्डल बाईंचीच असली पाहिजे तिसरी सुद्धा. पहिली दुसरी तिसरी मध्ये मी चेक करतो. आता मला काय दिसतंय की दुसरी कॅन्डल ने एकदा रेंज सोडून दिली, तिसरी कॅन्डल तिथे आली आहे पण रेंज पर्यंत पोहोचलेली नाहीये. ठीक आहे, रेंज पर्यंत पोहोचलेली नाहीये. ट्रेडिंग म्हणून एकत्रितपणे याचा ऑब्जेक्ट बनवायची परमिशन द्यायला पाहिजे होती, म्हणजे आपण डायरेक्ट असं कॉपी करून पेस्ट केलं असतं. तसं असेल काय मला माहित नाही. ट्रेडिंग मोड असेल तर नक्कीच करू आपण. कंट्रोल-C, कंट्रोल-V. अजून इथं कंट्रोल-V. होत नाहीये. काहीतरी वेगळंच प्रेस केलं मी. गुड आहे काहीतरी. वीक मुळे प्रॉब्लेम येतो. याला इथे कॉपी करू. थोड्या वेळाने ड्रॉ करून झालं असतं. आता इथे मी दोन वेगवेगळ्या डायग्राम काढतोय जेणेकरून एकसारखं नाही वाटलं पाहिजे तुम्हाला. आता इथे मी तिसरी कॅन्डल अशी काढतोय वरती. पण तिचा आय जो आहे तो छोटा आहे, लो जो आहे तो मोठा आहे. जसं काय आहे पण आयडियल डायग्राम न काढता मुद्दामन मी ही रेड कॅन्डल काढली. खाली आलं तर ऑफकोर्स ते रेडच आहे म्हणून खाली आलं. सगळ्यांना दिसतंय. आता या एक्झाम्पल मध्ये सुद्धा हे बुलिश स्ट्रक्चर मधला इम्बॅलन्स आहे.
हा बिअरिश सेक्शन मधला इम्बॅलन्स आहे. इथे आपल्याला काय दिसतंय, देर इज अ इम्बॅलन्स. इथे इम्बॅलन्स नाहीये. इथे इम्बॅलन्स का नाहीये पुन्हा एकदा मी तेच सांगेल. फर्स्ट कॅन्डल, मला ही डायग्राम पण कॉपी करू द्या आधी. इथून सुरुवात होते ना इम्बॅलन्स, इथं आणायचं, ट्रॅक करत जायचं. जोपर्यंत तो मिटिगेट होत नाही, दुसऱ्यांदा प्राइस इथे येत नाही, तोपर्यंत आपण त्या इम्बॅलन्सला ड्रॉ करू शकतो. काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. पण तिथे एखादी जरी प्राइस एकदा जरी आली परत ना, पुढची कॅन्डल एकदा जरी त्याच्या आतमध्ये आली की तो इम्बॅलन्स गेला समजायचं. इम्बॅलन्सच्या मिड पर्यंत तरी मार्केट त्याला घेण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतं. बरं, त्या सगळ्या गोष्टी पुढच्या. आता मला एवढं सांगा की तुम्हाला इम्बॅलन्स समजला का? एक छोटीशी सोपी डायग्राम आहे तुमच्या समोर, जी मी इथं काढलेली आहे. तुम्ही नोटबुक मध्ये काढा आणि तुम्हाला हे जे लागत असेल, समजा प्रिंट वगैरे काढून तुम्हाला नोटबुक मध्ये चिटकवायचे आहे, तर तुम्हाला एक विषय देऊन ठेवतो. आता इथे हे लिहिण्याची गरज नाही की कोणता बाईंगचा आहे आणि कोणता सेलिंगचा आहे. ते आपण तेवढा अभ्यास केलाय त्याचा आतापर्यंत, ते आपल्याला ते बघून समजतंय कोणतं बाईंग आहे, कोणतं सेलिंग मध्ये येते. ठीक आहे, टेलिग्राम वरती तुम्हाला सेंड केली, व्हॉट्सअपवर पण येऊन जाईल. मला डाऊट सांगा, बाकीचं ते स्टडी मटेरियलचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे, ते तुमचं तुम्ही जेवढं बनवाल तेवढं चांगली गोष्ट आहे. एक सोपा कन्सेप्ट आहे. फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल मधल्या जर विक्स एकमेकांना मिटिगेट करत नसेल किंवा विक नाही येत तर बॉडी एकमेकांना मिटिगेट करत नसतील, म्हणजे सेलिंग मार्केटमध्ये पहिल्या कॅन्डलचा जो लो आहे आणि थर्ड कॅन्डलचा हाय आहे, हे एकमेकांना मिटिगेट मिटिगेट म्हणजे टच, असं मिटिगेट. आपले दोन्ही हात हे असे आले म्हणजे मिटिगेट झाले, असे राहिले हे इथे नाही इथे म्हणजे मिटिगेट नाही झाला, अंतर राहिलं मध्ये. सो इम्बॅलन्स हा का होतो? हा का होतो याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांना हा कन्सेप्ट क्लिअर झाला कशाला म्हणतात, कशामुळे होतो ते मी आता तुम्हाला सांगतो. ठीक आहे, व्हॉट इज इम्बॅलन्स हे क्लिअर झालं. वाय देर इज इम्बॅलन्स ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मार्केट एखाद्या पर्टिक्युलर रेंजमध्ये कधी कधी कन्सॉलिडेट होतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर डिमांड झोनला, सप्लाय झोनला येतं, रेजिस्टन्सला येतं, तर त्यावेळेस काय होतं की त्या पॉईंट पासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की ज्यांना माहिती असेल की एखादी न्यूज आली, समजा इंडियन मार्केटचं 1 फेब्रुवारी जसं बजेट येतं ते आलं, किंवा एखादी काहीतरी न्यूज आली, सीपीआयची न्यूज आली, इन्फ्लेशन महागाईची न्यूज आली, जी गोल्ड मध्ये वगैरे जे लोक करतात किंवा ज्यांना आयडिया आहे या गोष्टींची की एखाद्या महागाईच्या न्यूज वगैरे युएस मार्केटमध्ये किती महत्वाच्या असतात. तर तशी न्यूज आल्यानंतर काय होतं की मार्केट एक बाजूने, इव्हन आपल्याला इथे खाली गोल्डमध्ये लगेच दिसेल सुद्धा, मग तुम्हाला ते पण दाखवणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये, की ती न्यूज आल्यानंतर ना एक मोठी कॅन्डल बनायला सुरुवात होते. म्हणजे ऑफकोर्स अगोदरची कॅन्डल क्लोज झालेली असते, नवीन कॅन्डल ओपन होत असते. न्यूज नेहमी अशा टायमाला येते, 6, 6:15, 7:30 अशाच टायमाला येते, म्हणजे 15 मिनिटांमध्ये तर कॅन्डल क्लोज झालेली असते, बरोबर. तर तुम्हाला काय दिसेल त्याच्यामध्ये आरामामध्ये, पहिली कॅन्डल क्लोज झाली, दुसरी कॅन्डल खूप मोठी झाली, ठीक आहे, त्याला विक पण मोठ्या आहेत, आणि थर्ड कॅन्डल जी आहे ती या पहिल्या कॅन्डलच्या हाय पर्यंत आलीच नाही. समज बाईंगला गेलं मार्केट समजा आणि याच्या हाय पर्यंत आलंच नाही, वरच जात राहिलं, म्हणजेच काय झालं, इम्बॅलन्स क्रिएट झाला. इम्बॅलन्स झाला म्हणजेच कशामुळे झाला, एकाच बाजूला खूप जास्त लोक आहेत, दुसऱ्या बाजूला लोकच नाहीत. सीसॉचं उदाहरण घ्या तुम्ही. सीसॉ मध्ये जेव्हा दोन्ही बाजूला तुल्यबळ असतात, सीसॉ कसा राहील, असा प्लेन, थोडं खाली जाईल थोडं वर जाईल. म्हणजे मी बसलोय आणि माझ्या समोर जो बसलाय तो पण माझ्याच वेटचा आहे, जास्त आमच्या वेट मध्ये जर फरक नाहीये, तर आम्हाला सीसॉ खेळायला मजा येईल, तेव्हा आमच्या सीसॉ मध्ये बॅलन्स राहील. तुम्ही दुकानात काहीतरी जाता वजन करून, जुनी वजन काटे कसे असायचे, इकडे वजन ठेवायचे आणि इकडे तेवढ्या वजनाची वस्तू ठेवायचे, जेव्हा ते वजन मॅच होतं तेव्हा तो असा बॅलन्स येतो, बरोबर. इम्बॅलन्स म्हणजे काय, वजन मॅच होत नाहीये, एका बाजूला खूप जास्त वजन आहे. समजा बाईंगचा इम्बॅलन्स क्रिएट होतोय, म्हणजे हे बाईंग मार्केट आहे आणि हा बाईंग वाला इम्बॅलन्स आहे. याचाच अर्थ काय आहे की बाईंग मध्ये खूप जास्त ऑर्डर्स पडलेले आहेत सेलिंग मधल्या ऑर्डर्सच्या कंपॅरिझन मध्ये. तर त्याच्यामुळे काय झालं, इम्बॅलन्स राहिलाय. इम्बॅलन्स राहिला म्हणजे काय झालंय की सेलर्स इथे अडकलेत, त्यांच्या ऑर्डर्स इथे राहिलेल्या आहेत, इम्बॅलन्स राहिलेला आहे. ठीक आहे, कसा इम्बॅलन्स राहिलाय, हे मार्केट बाईंगला सपोज चाललंय मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनून, आणि इथे हे मिटिगेटच नाही झालं, म्हणजेच सेलर्सला इथे तेवढी ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही जेवढी बायर्सला भेटली, त्यामुळे ते इम्बॅलन्स राहिला. पुढच्या वेळी जेव्हा इथं मार्केट येतं तेव्हा ते सेलर्स इथून बाहेर पडतात, इथून पुन्हा बाईंगच्या ऑर्डर एक्झिक्यूट होतात. का, कारण ऑलरेडी मागे इथे बाईंग आलेली असते एक चांगली या एरियामध्ये. इथून मार्केटच्या ऑर्डर्स क्लोज पण होतात ज्या अडकलेल्या आहेत, आणि नवीन ऑर्डर्स पण एंट्री मारतात, मागे इथून बाईंग आलेली आहे म्हणून. मोठी बाईंग आलेली असते म्हणूनच बाईंग इम्बॅलन्स बनतो, मोठी सेलिंग आलेली असते म्हणूनच सेल साईडचा इम्बॅलन्स बनतो. ठीक आहे,
बाईंग आणि सेलिंग वरती या सगळ्या गोष्टी आहेत. मोठी बाईंग आली तर बाईंगचा इम्बॅलन्स, मोठी सेलिंग आली तर सेलिंग साईडचा इम्बॅलन्स, म्हणजे सेलर जास्त असतात. तुम्ही उदाहरण घ्या, आता वॉर सुरू झालं शनिवारी, काय झालं मागच्या, आज शुक्रवार आहे बरोबर, मागच्या शनिवारी काय झालं होतं की इराणने मिसाईल्सने इस्रायलवरती अटॅक केला होता. तर ही न्यूज मार्केटसाठी निगेटिव्ह, का निगेटिव्ह, शेअर मार्केट पडणार आहेत. युद्ध सुरू होऊ शकतं, भीती इन्व्हेस्टर्सला, मग युद्ध सुरू झालं प्रॉब्लेम होऊ शकतात. लोक लगेच काय करतात, घाबरतात, घाबरली की काय करतात, प्रॉफिट बुक करतात. जे इन्व्हेस्टर ते प्रॉफिट बुक करतात, म्हणजे काय होतं, म्हणजे सेलिंग सुरू होते. म्हणजे अशी सेलिंग सुरू होते, मग सेलर्स मध्येच तेव्हा बाय करणारी लोक खूप कमी असतात अशा वेळेस, आणि सेलिंग वाले लोक जास्त असतात. मग अशा वेळेस काय होतं, सेल साईडचा इम्बॅलन्स होतो, म्हणजे सेलर्स जास्त असतात, बायर्स कमी असतात. मग तो इम्बॅलन्स होतो सेलर्स आणि बायर्स मध्ये, त्याला इम्बॅलन्स असं म्हणतात. सिम्पल. काय अवघड याच्यामध्ये काहीच नाही. इम्बॅलन्स, एक वजन काटा आठवायचा किंवा सीसॉ आठवायचं. एका बाजूला सेलर्स आहेत, एका बाजूला बायर्स. जर कधी एखाद्या वेळेस एखाद्याचं प्रमाण वाढलं, एखाद्याचं वजन खूप वाढलं, तो इम्बॅलन्स होणार. दुसऱ्याला कमी भेटणार आहे खूप. कमी भेटलं तर कशामध्ये रिफ्लेक्ट होणार, मार्केटच्या चार्ट मध्ये ते दिसून येतं इम्बॅलन्स मध्ये. कॅन्डलस्टिक मिटिगेटच करत नाही एकमेकांना. जेवढा मोठा इम्बॅलन्स, ऑफकोर्स त्याची पुन्हा मार्केटने तिथे येऊन त्याला मिटिगेट करण्याची प्रोबॅबिलिटी थोडी जास्त असते. आणि जेवढा मोठा टाइम फ्रेमचा इम्बॅलन्स, त्याला तेवढंच महत्व असतं. तुम्ही इम्बॅलन्स बघायला 1 मिनिटचा, सॉरी 1 मिनिट मध्ये इम्बॅलन्स असे राहत गेलेत ना. जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढं त्या स्ट्रक्चरला किंमत असते, तेवढे ते स्ट्रक्चर महत्वाचं असतं. ठीक आहे. कारण जेवढी मोठी टाइम फ्रेम असते ना, तेवढे मोठे प्लेयर्स तिथे बसलेले असतात, तेवढे मोठे इन्स्टिट्यूशन बँक्स त्याला वापरत असतात, त्याला ट्रेडिंगसाठी. ठीक आहे. तर आपल्याला कोणत्या टाइम फ्रेम मॅटर करतात, आपण बघणारे इम्बॅलन्स जनरल केसमध्ये 15 मिनिटचा इम्बॅलन्स बघणार आपण, 30 मिनिट, 1 तास, 4 तास. त्याच्या पलीकडे आपल्याला इम्बॅलन्स जास्त बघत बघायची गरज नाही. आणि समजा स्विंग ट्रेडिंग वगैरे कोण करते, त्याला डेली मधला इम्बॅलन्स बघायची गरज आहे बस. इम्बॅलन्सचा वापर कसा करायचा, इम्बॅलन्स हा ऑर्डर ब्लॉक सोबत खूप महत्वाचा असतो. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, जे मी आता एक्सप्लेनेशन दिलं त्याचाच संबंध येतो ऑर्डर ब्लॉक सोबत सुद्धा. ऑर्डर ब्लॉक मुळे इम्बॅलन्स बनतो बहुतांश ठिकाणी. ठीक आहे, आधी ऑर्डर ब्लॉक क्रिएट होतो, नंतर इम्बॅलन्स बनतो. असं काही नाही की प्रत्येक वेळेस इम्बॅलन्ससाठी ऑर्डर ब्लॉक पाहिजेच. कधी कधी छोटे छोटे इम्बॅलन्स दिसतात, तिथे ऑर्डर ब्लॉकचा काहीच संबंध नसतो. तर ऑर्डर ब्लॉक आपल्याला टॉपिक जो आहे तो ह्याच्या पुढे बघायचा आहे. पण इम्बॅलन्स तुम्हाला सगळ्यांना समजला आहे का? हे 2 टॉपिक झाल्यानंतर आपल्याला खूप 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 सारी प्रॅक्टिस करायची आहे. मी तर म्हणेल की 2 दिवस फक्त आपल्याला बॅक ट्रॅकिंगच करायची आहे आतापर्यंत झालेल्या टॉपिकवरती. पण आपल्याला हे 2 टॉपिक समजायचे आहेत. आणि तुम्हाला एक लॉंग सुट्टी आहे, लॉंग विकेट नाही आहे. शनिवार रविवार असल्यामुळे तुम्हाला 2 दिवस सुट्टी आहे. परत ना सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तुम्हाला गॅप भेटत नाही, अभ्यास करायला वेळ भेटत नाही. पण आता तुम्हाला टाइम भेटणार आहे, तर तुम्हाला त्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची आहे आतापर्यंत झालेल्या. तो आज आपल्याला इम्बॅलन्स आणि ऑर्डर ब्लॉक हे दोन्ही टॉपिक कव्हर करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवार आपण याची प्रॅक्टिस करणार आहे, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहेत. त्याचे जे चेक मार्क्स असतात त्याच्यावरून आपण त्या गोष्टी नाट्य करायला वापरतो ते आपण बघणार आहे. पण ते सगळं जाण्याच्या अगोदर तुम्हाला इम्बॅलन्स समजला का, इथे इम्बॅलन्स आहे का नाहीये, या राईट साईडला इम्बॅलन्स आहे का नाही का. कारण या बाय साईडच्या मुवमेंटमध्ये ही जी फर्स्ट कॅन्डल आहे आणि ही जी थर्ड कॅन्डल, समजा मुवमेंट कोणतंच नाहीये, मार्केट एकदम साईडवेज आहे, स्टील यू कॅन सी पहिली कॅन्डल तिसरी कॅन्डल, पहिली कॅन्डल तिसरी कॅन्डल, पहिली कॅन्डल तिसरी कॅन्डल, बस. जर तिसरी कॅन्डल वरती येतं, पहिल्या कॅन्डलचा हाय बघा. जर तिसरी कॅन्डल खाली येतं, पहिल्या कॅन्डलचा लो बघा. सिम्पल. कॅरेक्टर बघायची गरजच नाहीये. समजतंय? सोपं आहे खूप. इम्बॅलन्स. जायचं पुढे, याला बघायचं चार्ट वरती. कोणाला डाऊट आहे? आता इथे डाऊट विचारत जा, व्हॉट्सअपवरती डाऊट विचारण्यापेक्षा इथे डाऊट विचारत जा प्लीज. कारण हार्ड होऊन जातो व्हॉट्सअपवरती ते तुम्हाला एक्सप्लेन करणं. हा, जे लोक रेकॉर्डिंग बघतात ते ऑफकोर्स ते तिथेच विचारतील. त्यांनी पण एखादा तरी सेशन जॉईन करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर समोर ते शुक्रवार तुम्हाला टाइम असं नाही, फक्त रेकॉर्डिंग बघताय, तुमचे सगळे डाऊट्स असे पेंडिंग राहून जातील. व्हॉट्सअपवरती प्रायोरिटीवरती माझ्याकडनं रिप्लाय भेटतीलच असं नाहीये. माझ्या टाइमनुसार ते तुम्हाला रिप्लाय करणार, बरोबर. आता बघा, इथे इथे मला इम्बॅलन्स दिसतोय का रे? यस. कसं इम्बॅलन्स दिसतोय? ही जी पहिली रेड कॅन्डल आहे, डायरेक्टली मी इथून सुरू करू का? नो प्रॉब्लेम. मला फक्त इम्बॅलन्स मार्क करायचं ना, मी करू शकतो. इम्बॅलन्स आहे का? यस. फर्स्ट आणि थर्ड कॅन्डल मध्ये बघितलं मी. इज देअर एनी इम्बॅलन्स? आहे ना. IMB असं नावाने सेव्ह केलं, आपण कुठे गेलं? इम्बॅलन्स आहे. पुन्हा तुम्ही बघत चला. हा. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा तुम्हाला यायला पाहिजे, येण्याची वाट बघतोय. थोड्या वेळाने बघू येतो का कोणाला इम्बॅलन्स मध्ये काहीतरी प्रश्न आले पाहिजे. मी तुम्हाला कॅन्डलस्टिकचे लेक्चर्स बघायला लावले होते मित्रांनो. कॅन्डलस्टिकचे लेक्चर्स कोणी बघितले का रे? सगळे सगळे तिन्ही लेक्चर कोणी कोणी बघितले? प्लीज रेज युअर हँड.
तिन्ही लेक्चर बघितलेत असं कोण कोण आहे? मी बघितलेत स्वतः माझे लेक्चर, काय काय मी त्यात शिकवलं. तुमच्यातले कोणी कोणी बघितले? कुठे बोलायचं नाहीये स्वतःशी. त्याची हँड कॅन्डलस्टिकचे लेक्चर कोणी कोणी बघितलेत? इथे महत्वाचे ते या टॉपिक मध्ये. 2 जणांनी बघितलेत फक्त. म्हणजे रेकॉर्डिंग बघणारे त्यांच्यातले किती लोकांनी बघितलेत काय माहिती. 34 पैकी 2 जणांनी बघितलेत फक्त. खूप खराब रेशो आहे. सुनील कांबळे सर बघितले ना तुम्ही? ओके, 3 जणांनी बघितले. तरी पण 10% पण लोक नाही आहेत ज्यांनी बघितलं. ठीक आहे, हा रेशो खूप कमी आहे. एवढाही खराब रेशो नकोय मला. मी तेव्हा ते बोलतोय कारण तुम्ही जर कॅन्डलस्टिकचे लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला कॅन्डल सुचतील की इथे फर्स्ट कॅन्डलच्या आतमध्ये दुसरी कॅन्डल आली तर, इनसाइड कॅन्डल आली तर, मग तिसरी पण आतमध्ये आली तर, आणि मग चौथी याच प्रकारची आली तर, बॉडीच नसेल तर तिला, असे प्रश्न आले पाहिजेत तुम्हाला. का नाही येते मला ते समजत नाहीये. म्हणजे तुम्ही त्याला अजून इमॅजिन करत नाहीये त्या गोष्टीला. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताल ना तेव्हा तुम्हाला हे प्रश्न पडणार आहेत. सर पहिली कॅन्डल होती, दुसरी तिच्या आतमध्येच होती सर, रेंजेस ब्रेक नाही केली तिने, आणि मग तिसरी होती. मग त्यावेळेस मी इम्बॅलन्स कसा बघायचा सर? हा प्रश्न आला पाहिजे ना. समजा पहिली कॅन्डल अशी आहे, ही दुसरी कॅन्डल मी आता मुद्दामून चेंज करतो, अप्लाय झालंय बघून. ठीक आहे, पहिली कॅन्डल अशी आहे, ही दुसरी कलर द्या नका देऊ, कलर काढू पण शकतो तुम्ही ट्रेडिंग मधून कॅन्डलचा, त्यामुळे मॅटर नाही करत कलर. कलर ते आपल्या इझनेस साठी असतो की बाईंग झाली की सेलिंग झाली. MT4 मध्ये तर वगैरे कलर नसतोच कॅन्डलला बाय डिफॉल्ट. ठीक आहे, आता ही कॅन्डल इथे आली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर इथे कोणी द्यायचं? खालच्या सिम्बॉल मध्ये डिलीट करतो इथे. तर मला सांगा, फर्स्ट कॅन्डल ही आहे, सेकंड कॅन्डल ही आहे, थर्ड कॅन्डल ही आहे. याच्या हाय मध्ये आणि याच्या लो मध्ये काहीच अंतर नाहीये. थोडस मार्केट सेलिंगला आलं, पुन्हा त्याला बाईंग आली, याची रेंज ब्रेक नाही केली. आता समजा मला मित्रांनो, कॅमेरा बऱ्याच जणांचे बंद आहेत बरं का. तिथे काय तुम्ही समोर स्क्रीन समोर बसून करताय का समोर शेजारी टीव्ही बघताय घरात, का मोबाईल बघताय, तुमचं तुम्हालाच माहिती. हा, चला. हे प्रश्न जेव्हा तुम्हाला पडायला लागतील नाही असे वेडे वाकडे, आणि जेव्हा तुम्ही विचाराल ना तेव्हा मला खरा आनंद व्हायला सुरुवात होईल की हा बाबा ह्या लोकांना यायला लागले. ठीक आहे, येईल ते, लगेच नाही होणार, पण ज्यांनी ते लेक्चर्स बघितले त्यांना हा प्रश्न पडायला पाहिजे होता की इथे कॅन्डल अशीच नाही आली एकदम सरांनी एकदम आयडियल कॅन्डल काढली, पण आयडियल नाही आली, या टाईपची कॅन्डल आली तर काय होणार. आता मला इथे ज्यांनी हात वर केलं त्यांच्यापैकी एकाने प्लीज स्वतः पुन्हा हात वर करा आणि उत्तर द्या की इथे इम्बॅलन्स आहे की नाहीये. काय वाटतंय तुम्हाला? चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, कुणाला लाजायची काही गरज नाहीये. कांबळे सर तुम्ही बोलू शकता का? मी माईक अलाव करतो सगळ्यांना तुम्हाला. तुम्ही कांबळे सर. हॅलो. यस सर, बोला. 2 डिव्हाइस असतील तर एका डिव्हाइसचा माईक आणि स्पीकर दोन्ही बंद करा, म्हणजे इको नाही. हो, केले सर. इथे सर इम्बॅलन्स मला एक्सप्लेन करा की इम्बॅलन्स आहे नाहीये. इम्बॅलन्स नाही वाटत सर. तर कारण काय? अगदी बरोबर बोलत तुम्ही, कारण काय सांगा. क्रॉस केलेला आहे सर. ऍक्च्युली सर ही पहिली कॅन्डल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे, किंवा ABCD कॅन्डल नाव द्या. तुम्ही सांगा इथे फक्त मला की का नाहीये इथे इम्बॅलन्स. ए पासून आपण मार्क करत जातोय. पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे बनलेला, हम्म. तो थर्ड पहिल्या कॅन्डलच्या कॅन्डलच्या हायला आपण इथे डॉट करून टाकू सगळ्यांना दिसण्यासाठी. ठीक आहे, पहिल्या कॅन्डलचा हाय आहे. हा सर, बोला पुढे. हो, तो थर्ड कॅन्डलच्या लोला ब्रेक केलेला आहे. थर्ड कॅन्डलच्या लोने त्याला मिटिगेट केलेलं आहे. इथे ब्रेकच्या ऐवजी आपण एक मिटिगेट शब्द वापरू, म्हणजे त्याला टच जरी केलं तरी चालेल, हो ब्रेकच करायची हो गरज अजिबात नाहीये. मिटिगेट केलेलं आहे. ठीक आहे, मिटिगेट केलेलं आहे म्हणून नाहीये, बरोबर सर, तुमचा अंदाज असा आहे. ठीक आहे, आता आपण दुसरं कोणाकडे जाऊ. संग्राम, तुझं मत काय याच्यावरती? सांग काय चुकलं ते चालतंय. आवाज, माईक. हॅलो.
हा, लेक्चर बघितलं म्हणलास म्हणून मी विचारतोय. येस. नाही सांगता येणार सर. चुकू दे, काही प्रॉब्लेम नाही. नाही सांगता येणार नाही. बरं ठीक आहे. अजून कोण होतं ज्यांनी हात वर केला होता? मुस्ताक येस, बोला. हा सर, सेम माझं पण मत आहे. फर्स्ट हम्म. कॅन्डल जी आहे, परत त्याला सेकंड कॅन्डल जी आहे इनसाइड आहे, आणि हम्म. थर्ड कॅन्डल जे आहे त्याला क्रॉस केलेला आहे सर फर्स्ट कॅन्डलला. बरोबर, त्यामुळे मिटिगेट प्रॉपर केलेला आहे इम्बॅलन्स थर्ड कॅन्डलच्या लोने आणि फर्स्ट कॅन्डलच्या हायने, तर त्याच्यामुळे इथे हा. इम्बॅलन्स नाहीये असं तुम्हाला म्हणायचं, बरोबर? हा, होय. ओके ओके, तुमचा हँड लो करा. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे? सर मिटिगेशन मराठी अर्थ सांगताल का जरा सर? मिटिगेशन म्हणजे भेट त्या पॉइंटला, म्हणजे एक कॅन्डल आली 100 पर्यंत परत वरती गेली, दुसरी आली तिने 100ला तिथे येऊन टच करून गेली, त्याला मिटिगेट असं म्हणतात. मिटिगेट म्हणजे भेटणार. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, सगळ्यांचं असंच मत आहे की कोणाचं काही वेगळं मत आहे याच्यामध्ये? अजून येस. मला इथं असं वाटतं की इथं इम्बॅलन्स आहे, कारण की जी सेकंड कॅन्डल आहे ती पूर्ण म्हणजे पहिल्या ह्याच्या कॅन्डल मध्ये ती लपलेली आहे, म्हणून मी त्याला एकच कॅन्डल समजेल, आणि फर्स्ट आणि ती ए आणि डी कॅन्डल मध्ये जो बॅलन्स आहे त्याला इम्बॅलन्स मी म्हणू शकतो माझ्या मतानुसार. आणि समजा अजून तुझ्या बोलण्यानुसार तसं गेलो आपण, पण समजा मग ही तर मी असं बघितलं, हिला पहिली पकडली, हिला दुसरी पकडली आणि हिला तिसरी पकडली, आणि इथे मी इम्बॅलन्स बघायला गेलो या डायग्राम मध्ये, तरी इथे मग इम्बॅलन्स आहे ना. इथे काय करायचं मग आपण? असं हिला फर्स्ट बघितली, हिला सेकंड बघितली, थर्ड बघितली, तर तू बोलतो तसं नाहीये, पण मग या केसमध्ये काय करायचं? हिला फर्स्ट बघितली, हिला सेकंड आणि हिला थर्ड, हिच्यापासून काउंटिंग सुरू केली तर एक इनसाइड कॅन्डल असं एक त्याच्यामध्ये टॉपिक आहे त्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की जी कॅन्डल चाइल्ड कॅन्डल असते तिला आपण कॅन्डल म्हणून कन्सिडर करतच नाही जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही. म्हणून चाइल्ड कॅन्डल जी असते तिचं आपण एक्झिस्टन्स मानतच नाही. का मानत नाही? जोपर्यंत ही रेंजच्या आतमध्ये तोपर्यंत हिचाच एक पार्ट आहे. सो मी एक कॅन्डल आणि हिला एकच कॅन्डल मानणार, ही दुसरी कॅन्डल नाहीच आहे. ठीक आहे, ही फर्स्ट कॅन्डल आहे, ही सेकंड कॅन्डल, ही थर्ड कॅन्डल आहे. सो मी असा इम्बॅलन्स मी बघणारच नाही. का? कारण तिचं स्वतःच एक्झिस्ट, तिने नवीन हाय लो बनवलंच नाही. एखाद्या कॅन्डल नवीन हाय लो नाही बनवला ना, नाही बघायचं त्याचं काहीच. त्याचा इम्बॅलन्स बघणार आहे का आपण? नाही बघणार. हा प्रश्न जे हे इम्बॅलन्स वगैरे स्मार्ट मनी कन्सेप्ट शिकून 6-6 महिने वर्ष झाले त्यांना पण इथे कन्फ्युज करतो. ठीक आहे, तर तुम्हाला कन्फ्युजन झालं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, अगदी योग्य आहे. पण हा प्रश्न तुमच्या मनाला पडले पाहिजेत असे प्रश्न, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न मुद्दा म्हणून विचारलेला आहे. आता ही जी कॅन्डल आहे तिला चाइल्ड कॅन्डल म्हणतात किंवा इनसाइड कॅन्डल म्हणतात. इनसाइड कॅन्डलचं काय असतं? मागच्या कॅन्डलच्या म्हणजे जी प्रिव्हियस कॅन्डल आहे त्याच्या हाय आणि लोच्या बाहेर ती गेलेलीच नसते. आता समजा तुम्ही ही डेफिनेशन मध्ये गफलत होऊ शकते. तिसरी कॅन्डल अशी आली मित्रांनो, तिसरी कॅन्डल अशी आली जिने इथी रेंज ब्रेक केली, तिच्या मागची रेंज ब्रेक केली आहे. कलर बघतो तुम्हाला इथे व्हाईट. आता बघा, आता हे जे स्ट्रक्चर आहे थोडं थोडंसं राईटला शिफ्ट करतो मी कॅन्डल्सला. आता हे क्वेश्चन जो आहे तो पुन्हा कॉम्प्लेक्स होऊन जातो. त्याचा कॉम्प्लेक्स होतो मी सांगतो तुम्हाला. तुमच्या डोक्याला या पद्धतीने लावायला सुरुवात करा. आता इथे तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं की मागची हाय किंवा लो ब्रेक झाली. तुम्ही काय म्हणाल? सर मागच्या कॅन्डलची हाय किंवा लो ब्रेक झाली नाही तरच तुम्ही बोलला होता की इनसाइड कॅन्डल आहे. पण इथे काय झालेलं आहे, या थर्ड कॅन्डलनी म्हणजे ही जी कॅन्डल आहे, ठीक आहे, ही मी ड्रॉ केली नवीन, त्या कॅन्डलनी हिचा लो ब्रेक केलाय का नाही केला? केलाय, लो ब्रेक केलाय. मग आपण मग हिला काउंट करू शकतो का? नाही काउंट करू शकत. इथे जी मेन मदर कॅन्डल आहे, जी मेन कॅन्डल आहे, तिला मी आउटसाइड कॅन्डल म्हणतो आपल्या इझिनेससाठी, आपल्या समजून घेण्यासाठी. बुक्स मध्ये इनसाइड कॅन्डल, आउटसाइड कॅन्डल असे शब्द आहेत नाही, मला काही देणे घेणे नाहीये. आपल्या जे डोक्यात कन्सेप्ट आहेत काय, एक कॅन्डलने एक रेंज प्लॉट केली हाय आणि लोची, ती रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही प्रत्येक कॅन्डल इनसाइड कॅन्डल आहे आतमधली, प्रत्येक कॅन्डल चाइल्ड कॅन्डल आहे. जोपर्यंत बाळ आईच्या पोटातून बाहेर येत नाही तर ते बाळच आहे ना, राईट? ते थोडं छोटं मोठं याने फरक पडत नाही आपल्याला, बाहेर येत नाही तोपर्यंत ते आतच आहे. सो याला मदर कॅन्डल, याला चाइल्ड कॅन्डल असं पण म्हटलं जातं, किंवा याला तुम्ही आउटसाइड म्हणा आणि हे इनसाइड म्हणा कॅन्डल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा नवीन तुमचे शब्द बनवा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त क्लिअर राहू द्या. या कॅन्डलला पण मी कन्सिडर करणार नाही, या कॅन्डलला पण मी कन्सिडर करणार नाही. इम्बॅलन्स बघताना मी यांना कन्सिडर करणार नाही. ऑर्डर ब्लॉक बघताना मी यांना कन्सिडर करणार नाही कन्सिडर करणार. ऑर्डर ब्लॉक मध्ये पण नाही करणार, इम्बॅलन्स मध्ये पण नाही करणार. त्यांचं स्वतःच काही नाहीच आहे,
त्यांनी जी मेन रेंज प्लॉट केली आहे का कॅन्डलने, ती त्यांनी ब्रेक केलेलीच नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळं मी या कॅन्डल्सला महत्व देणार नाही. आपण इम्बॅलन्स इथूनच बघणार, आणि इथून इम्बॅलन्स बघत असताना मला काय दिसतंय, ही जी पहिली कॅन्डल आहे, ही दुसरी कॅन्डल आहे, आणि ही तिसरी कॅन्डल आहे. म्हणजेच इथे इम्बॅलन्स आहे का? यस, देयर इज इम्बॅलन्स. इथं हाय आणि इथं लो बघायचा. मिड टिकेट नाही झालेला, मग आपण IMB ड्रॉ करायचं. कोणाला इथे काही शंका, हे तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करा. प्रत्येक स्क्रीनशॉट याचा नाही मारणार आहे, आता तुम्ही ड्रॉ करा ते. अजून याला मी अवघड म्हणू शकतो, पण आधी तुम्हाला हे समजू द्या. आणि मार्केट तिथं तुम्हाला सोपं अवघड असं नाहीये. कधी कधी तुमचा एखादा पॉईंट राहिलेला असतो, समजून घ्यायचा, आणि तेच गोष्टी समोर येतात, आणि मग तिथे तुम्ही चूक करून बसता. आणि इथे चुकीला माफी नसते, इथे चुकीला पनिशमेंट असते, फाईन असतो डायरेक्ट. सर, येस येस येस. इम्बॅलन्स बघताना आपण फर्स्ट कॅन्डल आणि थर्ड कॅन्डलच बघतो ना जास्त करून. यस यस यस. पण फर्स्ट Okay. कॅन्डल वरनं सेकंड कॅन्डल मी त्याच वेळेस म्हणेल, ज्यावेळेस त्या फर्स्ट कॅन्डलची रेंज ब्रेक झाली असेल, ऍटलिस्ट हाय और लो ब्रेक झाला पाहिजे. आता मी इथे असं बघणारच नाही की ही पहिली कॅन्डल आहे, ही दुसरी आणि ही तिसरी नाही बघणार का? कारण या पहिल्या कॅन्डलनी ही जी मेन कॅन्डलची रेंज आहे हाय आणि लो, तिला ब्रेकच केलेलं नाहीये. जो एक कॅन्डलनी इथे एक नवीन रेंज फॉर्म केली, एक लेंथ केली आहे, त्या लेंथला ब्रेकच केलेलं नाहीये. सो मी इथून बघणारच नाही इम्बॅलन्स 1 2 3 असं नाही बघणार. मी इथूनच बघणार 1 2 3. जेव्हा केव्हा ह्याची रेंज ब्रेक होईल तेव्हा मी त्याला इम्बॅलन्स कॅन्डल बघणार, ऑथराईज मी नाही बघणार. समजा हे असं झालं असतं, समजा बघा, मी आता हे थोडस कन्फ्युजिंग करतोय, कारण मार्केट याच्याहून जास्त कन्फ्युजिंग करतं. ठीक आहे. जर हे कन्सेप्ट क्लिअर नसतात तर मग तिथे कन्फ्युजन होतं. पुस्तकीकडे असतात फक्त रट्टा मारणाऱ्यांचं कन्फ्युजन होतं, समजून घेणाऱ्यांचं कन्फ्युजन होत नाही. आता इथे काय झालं रे, आता इथे काय झालं, आता मी इम्बॅलन्स कुठून बघणार? आता मी इम्बॅलन्स इच्छापासून बघितला पाहिजे का? तिने लो ब्रेक केला इच्छा, हाय किंवा लो ब्रेक केला असता, ऑफकोर्स हाय ब्रेक केला तर ती सेकंड कॅन्डल झाली. आता इथे हे केल्यामुळे आता मी हिला फर्स्ट कॅन्डल बोलू शकतो. हिच्यापासून बघायचं 1 2 2 हिला बोलणारच नाही, 2 ही झाली, आणि मग 3 समजा अशी असेल तर हिच्यापासून इम्बॅलन्स नाहीये. पण हा इम्बॅलन्स नक्की आहे त्या केसमध्ये. का आहे? लो ब्रेक झालेला आहे म्हणून. मग मी कसं काउंट करणार? 1 2 3. 1चा हाय, कारण थर्ड जी ती वरती आहे, 1चा हाय, थर्डचा लो. मग तिथं बॉडी असू दे किंवा वीक असू दे, मला त्याने फरक पडत नाही. हाय बघायचं मला, या कॅन्डल वरती घेऊन जायचं, इथे हाय बघायचा, या कॅन्डल वरती घेऊन जायचं, लो बघायचा. मिटिगेट झाले असतील एक्झॅक्ट सेम. मिटिगेट म्हणजे असं नाही की टॅपच करून गेलं पाहिजे, एकमेकांना क्रॉस जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. मिटिगेट म्हणजे काय? ही लाईन इथून अशी आली, प्लीज कोणाच तरी माईक चालू आहे, बंद करा. ही लाईन इथे अशी आली असेल आणि दुसरी लाईन इथून आलेली ही अशी असेल, तरी त्याला मिटिगेट बोलू शकता तुम्ही. ऍटलिस्ट टच झालं पाहिजे, एकमेकांना क्रॉस केलं तरी चालेल, त्याला पण आपण मिटिगेट बोलू. ठीक आहे. मिटिगेट म्हणजे मला ऍटलिस्ट एवढं हवंय, एवढं आपल्याला मिटिगेट. मिटिगेट मस्त आहे. मी जिथून शिकलो तिथे पण एवढं चांगलं शिकवलं नव्हतं, म्हणजे एवढं डिटेलमध्ये. खूप कन्फ्युजन होत होतं इम्बॅलन्स वगैरे गोष्टींमध्ये. त्यातून या गोष्टी समजल्यात, आणि ऑफकोर्स थँक्स टू माय कॅन्डलस्टिक नॉलेज, त्याच्यामुळे या गोष्टी सोप्या होऊन जातात माझ्यासाठी, आणि ऑफकोर्स तुमच्यासाठी पण होतील. जे जे मला येत आहे ते ते मी तुम्हाला सांगतो, जे जे माझे ट्रिक्स आहेत ते ते मी तुम्हाला सांगतोय, माझ्या भाषेमध्ये सांगतो सोपं करून. मी स्वतःला पण असंच शिकवत असतो, एखादी गोष्ट हार्ड वाटते स्वतःला असंच एलिब्रेट करून इझी करून शिकवत असतो स्वतःला सुद्धा, कन्फ्युजन असेल तर. ठीक आहे. इम्बॅलन्स टॉपिक समजला. आता सेलिंग मध्ये पण असं कन्फ्युजन होऊ शकतं. हे आता हे बाईंग मधलं होतं. सेलिंग मध्ये तुम्हाला करायचंय जस्ट त्या डायग्रामला 180 डिग्री रोटेट करा, झालं. 180 डिग्रीने जर तुम्ही त्याला रोटेट केलं झालं. त्याची एक स्क्रीनशॉट घेतला आणि स्क्रीनशॉटला फिरवलं की झालं, समजून जाईल तुम्हाला ते. ठीक आहे. आता आपण चार्ट्स मध्ये बघायचं, 20 मिनिट आपल्याकडे. चार्ट मध्ये बघूया इम्बॅलन्सला. इथे इम्बॅलन्स जो आहे, आणि आपण जो आहे इम्बॅलन्स तो बरोबर.
ठीक आहे, चलो लेट्स गो. हे झालं वरचं जे होतं ते थेरोटिकली, आणि पेंट पेक्षा खरंच खूप छान पटकन होतं इथे. त्याचा अजून थोडस काहीतरी ट्रिक्स कलर द्यायला काय भेटते का ते मी बघतो. आता आपण इथे होतो या पॉइंटला. इम्बॅलन्स बघितला आपण इथे, सरळ मार्केट पडलं, इम्बॅलन्स आहे. पण आता ही जी रेड कॅन्डल आहे, ही ही दिसते ही रेड कॅन्डल. या रेड कॅन्डल पासून जर मी काउंट करायला गेलो, बघा आता मी जे तुम्हाला शिकवलं तेच बेरिश मध्ये इथे दिसतंय. इथं आपण या रेड कॅन्डल पासून मोजायला गेलो 1, या ग्रीनला काउंट करणार का मी? नाही. ही आतली जी रेड आहे तिला काउंट करणार का मी? नाही. काउंट नाही करायचं यांना, का इनसाइड आहेत. 1 2 नाही नाही 2, का या 2 ने रेंज ब्रेक केली आहे, लो ब्रेक केलाय म्हणून 2. मग 3. मग इम्बॅलन्स कसा काढणार याचा? असा असा काढणार, नाही तर तुम्ही काय कराल, असा काढाल किंवा असा काढाल. नाही, चुकीचं आहे ते. असा इम्बॅलन्स काढायचा. हा इम्बॅलन्स आहे. मिटिगेट झालाय का पुढे? यस झालाय. झाला मिटिगेट की सोडून द्यायचं, हे ड्रॉ करायचं, इथपर्यंतच ड्रॉ करायचं. मिटिगेट म्हणजे काय? मी काय सांगितलं तुम्हाला, ऍटलीस्ट टॅप पाहिजे. आरपार गेलं तरी चालेल. मिटिगेट म्हणजे टॅप. कुठून सुरुवात झाली इम्बॅलन्सला? इथून. मग इथून डायग्राम घ्यायची ती. हे सगळे स्ट्रक्चर मॅपिंग तुमचं झालं पाहिजे. कारण देऊ नका, मला टाइम नव्हता, हे नव्हतं, ते नव्हतं. तुमच्या स्वप्नांना, तुमच्या 5 वर्षानंतरच्या स्वतःला असं समजा की 5 वर्षानंतर जे तुम्ही स्वतःचं आहे त्याच्यासोबत बोलताय आणि त्याला कारण येतंय, अरे मला नाही जमत आहे त्याच्यामुळं नाही होणार स्वप्न पूर्ण. असं असं करणार आहे का? नाही, कारण नका देऊ. खरं हे प्रॅक्टिसला टाइम द्या. 2 तास नाही जमत, 1 तास टाइम द्या. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्ही याच्यामध्ये चांगलं परफेक्ट होत जाल. परफेक्ट होणं आपलं हे गोल नाहीच आहे. आपल्याला फक्त बेटर व्हायचंय. जसं आपण जी लाईफ आपण आज जगतोय, जी आपण काल जगत होतो त्यापेक्षा बेटर आज जगतोय, आज जगतोय त्यापेक्षा बेटर आपल्याला उद्या जगायची. बस एवढंच गोल आहे. इतरांना पण ती बेटर लाईफ बनवण्यात मदत करायची, एवढंच. दुसरं काय आपल्या ह्याच्यातून साध्य करायचं नाहीये. आणि शेअर मार्केट, फॉरेक्स मार्केट किंवा कोणतंही मार्केट, क्रिप्टो मार्केट गेट रिच फास्ट स्कीम नाहीये मित्रांनो. इथे आलात तुम्ही, शिकलात, लगेच मला महिन्याभरात खूप श्रीमंत व्हायचं वगैरे असं होत नाही. इथे एक कन्सिस्टंट प्रोसेस आहे ती. ठीक आहे. दुसऱ्या एखाद्या एज्युकेशन मध्ये किती टाइम लागतो शिकायला, त्याच्यामध्ये पारंगत व्हायला, त्याच्यामध्ये प्रो व्हायला, प्रो लेवल पर्यंत पोहोचायला, तसं इथे पण तुम्हाला टाइम लागणार आहे. ठीक आहे. हा, मी तुम्हाला सगळे शॉर्टकट सांगतोय, इझी करून सांगतोय, त्यामुळे तुमचा जो टाइम आहे तो कमी होईल. पण असं नाही की तो झिरो होईल, डायरेक्ट बॅच झाली आणि तुम्ही प्रो झाला, असं नाही होणार. प्रॅक्टिस तर करावी लागणार आहे. जेवढा टाइम मला लागला तेवढा तुम्हाला नाही लागणार, नक्कीच. मी एक गोष्ट जी मिस करतो ती म्हणजे मला माझ्यासारखं एक्सप्लेन करणारा कोण भेटत नाही जेव्हा मी शिकत असतो तेव्हा. तर हे बघा, इथे इम्बॅलन्स इथे संपला. मी ड्रॉ करताना कसं करणार, तुम्हाला सर इम्बॅलन्स ड्रॉ करायचा आहे, पण त्याचा पर्पज काय? इम्बॅलन्स इथपर्यंत मिटिगेट होईपर्यंत काढत राहायचा आपल्याला. इम्बॅलन्स आता मी पुढे उद्या जो टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे, उद्या नाही सोमवारी जो टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला समजायचं की हे इथून रिटर्न का आलं. काय समजेल? हे इथून रिटर्न का आलं, प्रोबॅबिलिटी होती याची इथून यायची. मी काल पण बोललो तुम्हाला बोलता बोलता, इथे एक सप्लाय जर हे इथे गेलं तर इथून खाली येईल. किती खाली येईल नाही सांगितलं, म्हणजे तुम्ही खाली येण्याचे चान्सेस आहेत. चान्सेस आहेत. गॅरंटी आहे का? अजिबात नाही. गॅरंटी अजिबात नाही कशाचीच. गॅरंटी याची मोदी पण नाही देऊ शकत, बायडन पण नाही देऊ शकत, कोणीच नाही देऊ शकत. गॅरंटी नाही. आपल्याला प्रोबॅबिलिटीवरती ट्रेड करायचं. जेव्हा मी सोमवारी शिकवेल तेव्हा तुम्हाला समजेल की इथे हा पॉइंट ऑफ इंटरेस्ट एरिया आणि हा एक बनून जातो इम्बॅलन्स मुळे, एक प्रकारचा ऑर्डर ब्लॉक, एक प्रकारचा ऑर्डर ब्लॉक बनून जातो. याला छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघावं लागेल मला की त्याच्या आतमध्ये रिफाईन ऑर्डर ब्लॉक आहे का. आणि ऑर्डर ब्लॉक हे मी तुम्हाला येणाऱ्या वीक मध्ये शिकवणार आहे. नंतर मी तुम्हाला शिकवणार आहे सप्लाय अँड डिमांड काय असतं. पण या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी 12 तारखेला जायचं आपल्याला. या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला काय समजून घ्यायला हवं, तर जे आपण आतापर्यंत बघितले ते 12 एप्रिलचे किती टाइम, 8:30 इथे का 12चे इथे, करेक्ट. नाही इथे. आता बघा ही डायग्राम मी काढली पण ती इथे आली नाहीये. तर इथे काय करायचं, ते ड्रॉइंग्स 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 गोल नाही, इंटरवल पण नाही.
क्रॉस हेअरचं आपण केलंय सिलेक्ट. ड्रॉइंगचं पण ऑप्शन होतं याच्यामध्ये. थिंकिंग लेआउट अपडेट नंतर थोडस बदललंय. ही जी ड्रॉइंग आहे तिकडे यायला पाहिजे होती. आज तरी येत होती. बरं, नो प्रॉब्लेम. 3 मिनिट खूपच होऊन जात आहे. जी एप्रिल मी फक्त बघतोय. आय डोंट नो 5चा ऑर्डर ब्लॉक आहे नाही आहे ते शिकवायचं मला तुम्हाला पुढे. काही नाही काय त्याची. नाही मिनिट मधला लांब आहे खूप. 24 25 नाही. या मोठ्या टाइम फ्रेम नुसारच आलेला आहे तो. छोट्या टाइम फ्रेमचे नाही आहेत कोणत्याही त्या पॉईंटला. मोठ्या टाइम फ्रेम नुसारच तो मागे आलेला आहे. ठीक आहे, तीच गोष्ट मला फक्त बघायची होती की काय रिझन त्याचं काय एक्झॅक्टली. मोठ्या टाइम फ्रेम नुसारच आलेला आहे. छोट्या मधले जे आहेत ते वरतीच आहेत. मार्केट जे आहे तिथून पडताना डायरेक्टली सरळ सरळ पडलेलं आहे. एक प्रॉपर स्ट्रक्चर अजून पडलेलं नाही. ठीक आहे, हे पुढे जाऊन आपल्याला शिकायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये. याला ही जी वरती काढले मी इम्बॅलन्स वरती त्याला काय बोलतात. पुन्हा त्याच्यामध्ये पण सुद्धा जसं मी इम्बॅलन्स मध्ये तुम्हाला कॅन्डलस्टिकच्या गोष्टी सांगितल्या तसं त्याच्यामध्ये पण त्या कॅन्डलस्टिकच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, इनसाइड कॅन्डल जर असेल तर आपण मग तिला ऑर्डर ब्लॉक कन्सिडर करणार नाहीये. जेव्हा तो ऑर्डर ब्लॉक मागच्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक करत असेल, ठीक आहे, समजा बाईंगचा बघतोय मी तर मागचीचा लो ब्रेक करत असेल तरच मी त्याला कन्सिडर करेल. आणि समजा सेलिंग असेल तर ऑफकोर्स वाईस वर्सा. ठीक आहे, आपण थांबूया आपण आज इथे. नवीन टॉपिक तर आपला होणार नाहीये. एक प्रॅक्टिसच थोडीशी करू. एक 5-10 मिनिटांनी आपण थांबूया. प्रॅक्टिस आपली खूप कमी झाली. बरोबर, इम्बॅलन्सची प्रॅक्टिस करूया. बघा, कुठून पण अचानकपणे तुम्ही मार्क करू शकता. आता इथे या पॉईंटला की फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल कन्सिडर करू शकतो मी. येस करू शकतो. मग ह्याच्या दोन्हीतलं जे अंतर आहे त्याला मी एक रेक्टँगलने प्लॉट करू शकतो. इम्बॅलन्स येस करू शकतो. रेक्टँगलने करा किंवा 2 लाईन करून करा. 2 लाईन पेक्षा रेक्टँगल काढून ते जे ते तुम्हाला सोपं होऊन जाईल. ह्याला नाव द्यायचं. कारण ऑर्डर ब्लॉकला पण आपण रेक्टँगल काढणार आहे. मग कोणता रेक्टँगल. अजून एक गोष्ट मी काल काय सांगितली. आता 15 मिनिटचा इम्बॅलन्स वेगळा असेल, 1 अवरचा वेगळा असेल. मग आपल्याला काय करायचंय, इथे जी डायग्राम आहे जी आपण हिला काढलंय तिथं आपण काय करू शकतो. सेटिंग मध्ये जाऊन हा कोणत्या टाइम फ्रेमचा आहे काहीतरी प्रेस केलं मी बोलतोच. पंधरा मिनिटचा ऑर्डर ब्लॉक आहे हा. सॉरी, इम्बॅलन्स आहे हा. सेंटरला नाव दिलं तर ते बेटर दिसतंय. सो सेंटरला नाव देऊया. आणि TVAX 15 मिनिट अंडरस्कोर IMD मीन्स इम्बॅलन्स. इम्बॅलन्सचा अर्थ सांगितला मी. इम्बॅलन्स काय असतं ते सांगितलं. ठीक आहे, आता इथे इम्बॅलन्स आहे. पुन्हा तुम्ही म्हणाल की सर इथे आणि इथे इम्बॅलन्स आहे. यस आहे 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 आहे. इथे आणि इथे इम्बॅलन्स आहे. यस आहे ना, इथे पण इम्बॅलन्स. पुढे इथे आणि इथे इम्बॅलन्सेस नाहीये. इथे आहे का. नाही. इथे आहे का. हे सगळे आतच आहेत त्याच्या. इथे इम्बॅलन्स बघू का आपण. त्याच्या हाय आणि लोच्याच रेंजमध्ये. तिथे इम्बॅलन्स बघायचं काही गरजच नाहीये. हे मागच्या एका कॅन्डलच्या आतमध्येच आहेत. जेव्हा याचा लो ब्रेक होईल किंवा हाय ब्रेक होईल तेव्हा आपल्याला इम्बॅलन्स बघायचं. तर लो ब्रेक झाला इथे. इथे इम्बॅलन्स आहे का. नाहीये. इथे आहे का. एकदम थोडासा आहे. मिटिगेट झाला की ड्रॉच नाही करत बसायचं. आता हा इम्बॅलन्स मिटिगेट झाला का. बस, हा झाला का मिटिगेट. बघूया झालाय नाही झाला. नसेल झाला तर ड्रॉ करत जायचं. माझ्यामध्ये नाही झाला. नाहीला ठेवू शकतो आपण. यस ठेवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 1 अवरचा असेल तर अजून बेटर आहे ठेवलं तर. मोठी टाइम फ्रेम त्याचा तेवढा जो सिग्नलचा अर्थ आहे तेवढाच महत्वाचा आहे. जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढा. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालू आहे ना. अजून नको मिस व्हायला. काल आपण स्ट्रक्चर मॅपिंग केलं. ते मिस झालं तरी ठीक आहे. नवीन टॉपिक कोणता शिकवलं नव्हतं काल. आज
आपण स्ट्रक्चर मॅपिंग केलेलं चार्ट मध्येच आपण ऑर्डर ब्लॉक नाही, सॉरी, इम्बॅलन्स सारखा ऑर्डर ब्लॉक बोलतो. इम्बॅलन्स बघितला. आता हा इम्बॅलन्स इथे मिटिगेट झाला. येस, बघा किती प्रॉपरली मिटिगेट झालाय इथे. ठीक आहे. आणि तिथून जो आपण काल ड्रॉ करताना इथे काहीतरी आपला पॉईंट आता फुल बॅक वगैरेचा, म्हणून ती लाईन आपण इथे काढलेली असेल कालची. आता अजून बघा बरं, इथून जात असताना इम्बॅलन्स नाही 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 इथे आहे. बघू बरं, झालाय का? हा, झालाय. इम्बॅलन्सला घेण्याचं एक टार्गेट असतं मार्केटचं. इम्बॅलन्सच्या नंतर दुसरे टार्गेट असतात. इम्बॅलन्सच्या नंतर दुसरे टार्गेट असतात. जसे इंडिसेंट एक टार्गेट असतं. रिव्हर्सल झाल्यावर पहिले टार्गेट इंडिसमेंट असतं. पुल बॅक देत असताना इंडिसमेंट टार्गेट असू शकतं. दुसरं टार्गेट असतं इम्बॅलन्स, कोणते इम्बॅलन्स त्याच्यामध्ये राहिले तर. तिसरं टार्गेट असतं याच्यामध्ये इंजिनिअरिंग लिक्विडिटी वगैरे कोणते असेल ते, ऑर्डर ब्लॉक असे सगळे असतात. एक्स्ट्रीम ऑर्डर ब्लॉक, डिसिजन ऑर्डर ब्लॉक असे असतात. हे आपल्या पुढे जाऊन सगळ्या गोष्टी बघायच्यात. आपण सोमवारी बघू, कारण आपण थोडा वेळ नाही आपल्याकडे की आपण नवीन महत्वाच्या टॉपिकला हात घालावा. आपण थांबूया इथे. तुमच्या आजच्या दिलेल्या 1 तासासाठी थँक्यू. सर, हा, डाऊट आहे? येस येस येस. हो, आता जे तुम्ही ड्रॉ केलं तर त्यामध्ये जे थर्ड कॅन्डल आहे तर ते इनसाइड मध्ये येते ना? हा, राईट 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 राईट. इथे इथे काढला पाहिजे तो. 1 2, करेक्ट 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 करेक्ट. एक मिनिट. थर्ड कॅन्डल जरी इनसाइड आली त्याच्यामध्ये, मी घाईमध्ये जाताना त्याच्यामुळे कन्फ्युज होतं. फर्स्ट कॅन्डलच्या आतमधला इनसाइड आपण ते काउंट करणार, ते काउंट वगैरे ते करणार. आता इथे थर्ड कॅन्डल गेलं जरी नाही केली तरी इम्बॅलन्स इथे नक्कीच आहे. तुम्ही याला या रेंजला ब्रेक केलं इथपर्यंत असं पकडू शकता, आणि तो लगेच मग इथेच संपतोय. तो इथे इम्बॅलन्स इथपर्यंत ट्रॅक करायची गरजच नाही. का? कारण या रेंजला ज्यांनी ब्रेक केलं त्याच्या लोला आपण मार्क केलं की तो इथेच संपला. म्हणजे त्याला काढला जरी नसतं तरी चालला असता. एकदम चांगलं ऑब्झर्वेशन आहे. पण इम्बॅलन्स नाहीये असे पण प्रकार नाहीये, कारण ती थर्ड कॅन्डलच्या ठिकाणी मी ते काढलं होतं फक्त. करेक्ट पवन. आता इथे या ठिकाणी पण बघा तुम्ही, हे जेव्हा खाली येतंय ही थर्ड आहे, हिला नाही काढलं पाहिजे, हिला काढलं पाहिजे. हिला काढलं आणि हे लगेच इथे मिटिगेट झालं. आता इथे घाईमध्ये आपण जर काढलं तर कसं येईल हे, पण ते आहे का? नाहीये. व्हेरी नाईस ऑब्झर्वेशन पवन. ही इनसाइड आहे, मी तिच्याकडे बघितलंच नव्हतं की इनसाइड आहे का. तर हे असं आलं पाहिजे. ठीक आहे, ते असं नाही आलं पाहिजे, कारण ती इनसाइड आहे. तो ज्यांनी ब्रेक केलं त्याच कॅन्डल आपण काउंट करणार आहे. त्याच मध्ये इम्बॅलन्स असा येईल. जनरली इम्बॅलन्सच्या गोष्टींमध्ये जरी इव्हन तो तुम्ही तशी जरी ठेवली तरी त्यातून तुमची मिस्टेक का नाही होणार हे तुम्हाला सांगतो मी. कारण इम्बॅलन्सचा अर्थ काय, तिथं प्राइस आलेली नसते, म्हणून आपण त्याला इम्बॅलन्स म्हणून ट्रीट करतो. सो इव्हन तो इनसाइड मध्ये प्राइस जर तिथे आली तर त्या इम्बॅलन्सची स्ट्रेंथ जी आहे ती कमी होऊन जाईल. म्हणजे मिटिगेट झालाय, तर ऑर्डर्स तिथे मिटिगेट झालेल्या आहेत. म्हणजे तिथं बॅलन्स इम्बॅलन्स आतमध्ये क्रिएट झाला, आणि क्रिएट झाल्यानंतर ना प्राइस तिथे आली, म्हणजे ऑर्डर्स मिटिगेट झालेले आहेत. म्हणजे अनमिटिगेटेड जो क्रायटेरिया आहे तो तिथे लागू नाही होणार, इव्हन दो देर इज अ इनसाइड कॅन्डल. हा एक फरक त्याच्यामध्ये पडेल. पण इनसाइड कॅन्डलच्या डेफिनेशन नुसार जे आपण इम्बॅलन्सची डेफिनेशन बघतोय, ते इम्बॅलन्स असंच येणार. फर्स्ट कॅन्डल ही सेकंड कॅन्डल, फर्स्ट कॅन्डलची लो ब्रेक केली म्हणून आपण तिला सेकंड कॅन्डल बोलतो, आणि सेकंड कॅन्डलच्या रेंज मधून बाहेर आली म्हणून आपण ह्या रेडला थर्ड कॅन्डल बोलू, आणि ही येऊन जाईल त्याची इम्बॅलन्स. पण इम्बॅलन्स मध्ये प्राइस थर्ड कॅन्डल पासून आलेली नसती, ती इथे आली आहे, इथे पण मिटिगेट झाला तो. आणि जरी तो इथे मिटिगेट झाला नसता तरी या आतल्या या कॅन्डलमुळे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमीच असते, कारण प्राइस येऊन त्याला थर्ड कॅन्डल नंतर नाही मिटिगेट केलेलं, पण आतमध्येच एक मिटिगेशन त्याला झालेलं आहे. म्हणजे त्यातल्या ऑर्डर जे एक्झिक्यूट झाल्यात त्याची स्ट्रेंथ आहे ती कमी झालेली आहे, असं मी तर म्हणेन. ठीक आहे, तरी तुम्ही काढताना तुमची जी प्रॅक्टिस आहे ती ही अशीच ठेवायची. फर्स्ट, सेकंड, हिला थर्ड न बोलता ही थर्ड आहे का, ते पण हिचा लो ब्रेक केलाय म्हणून नाही. इथे अजून एक कॅन्डल असती आणि फोर्थ खाली आली असती तर तुम्ही फोर्थला पकडायला पाहिजे होतं आणि त्याच्या आतमधला इम्बॅलन्स घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, समजताय? अजून कोणाला काय डाऊट?
तर इम्बॅलन्सचा उपयोग बाईंग साठी कशा पद्धतीने करू शकतो? नाही, ते आताच त्यात डोकं नाही लावायचं. आता फक्त आपल्याला इम्बॅलन्स काढता जमला पाहिजे चार्टमध्ये, चार्ट मॅपिंग जमलं पाहिजे. बाईंगला Okay, सेलिंगचा उपयोग कसा करायचा, काय करायचं ते आताच नाही आपल्याला डोकं लावायचं. ठीक आहे. मग आपल्याला Okay. उपयोग पुढच्या आठवड्यामध्ये बघायला भेटेल. चालेल. बाकी इतर ह्याचा कोणाला सर काही डाऊट? आपल्या ह्याचा हा, बोला, इंडियन बोला. मार्केटमध्ये कितपत उपयोग होतो सर? सर इंडियन मार्केटमध्ये पण खूप उपयोग होतो. आता बघा, कुठे जास्त उपयोग होईल, कुठे कमी उपयोग होईल. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हा दिसतं की एक तुम्हाला एक निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवतो. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला दिसतं की मार्केट आज डायरेक्टली ओपनच गॅप डाऊन झालंय. तर गॅपला काय म्हणतात सर? इम्बॅलन्स. गॅप इज नथिंग बट इम्बॅलन्स. गॅप अप, गॅप डाऊन इज इम्बॅलन्स. मग मार्केट काय करतं? बऱ्याच वेळेस बघा तुम्ही, गॅप डाऊन, गॅप अप होतं त्यावेळेस ते गॅपला फिल करायला बघतं, म्हणजेच इम्बॅलन्सला फिल करायला बघतं. इम्बॅलन्सला तुम्ही गॅप पण म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्याला डायरेक्टली गॅप असं का म्हणतो आपण त्या केसमध्ये, की पहिल्या आणि सेकंड कॅन्डल मध्येच ते अंतर होऊन जातं. पहिल्या आणि सेकंड कॅन्डल मध्ये थोडा तो गॅप येऊन जातो. मग त्या केसमध्ये कसं प्लॉट करायचं? एकदा निफ्टीमध्ये जातो. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही इंडियन मार्केट बद्दलचा. USD कसं काय आलं निफ्टीमध्ये? हा, 1 मिनिट, मला एक एमटी चार्ट हवा आहे. इथं नाही लावलं निफ्टी. त्याची कशाची गरज नाहीये आपल्याला. आता इथे निफ्टी 50 वन डे इंडेक्स आहे. निफ्टी 50 एक इंडेक्स आहे, त्याचा 1 डे टाइम फ्रेम आहे. आता इथे बघा तुम्ही काय दिसतंय आपल्याला, फर्स्ट, सेकंड, आता थर्ड. आता हे थर्डच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती का? या ठिकाणी आपल्याला सिम्पली जेव्हा असा गॅप पडतो तेव्हा हा जो गॅप आहे ना, तो एक कॅन्डलने फिलअप करून टाकायचा. म्हणजे एक मध्ये कॅन्डल ड्रॉ करायची, एक आपलं गॅपचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून ड्रॉ करायचं. याचा लो हाय, ऍक्च्युली हाय नाही, याच्या ओपन पर्यंत ती नेली पाहिजे. गॅप म्हणजे ही एक कॅन्डल तुम्ही ट्रीट करा, आणि ही थर्ड कॅन्डल आहे. इथे इम्बॅलन्स आहे की नाही आहे? तुम्ही जेव्हा ऍज अ कॅन्डल ट्रीट करता तेव्हा याचा लो आणि याचा जो हाय तो होऊन जातो एक इम्बॅलन्स. तर या प्रकारे तुम्ही त्याला वापरू शकता. आणि हे इम्बॅलन्स जेव्हा मार्केटची प्राइस त्याच्या खाली असते तेव्हा एक टाईपच्या सप्लायचे, एक टाईपच्या रेजिस्टन्स एरियाचं काम करतात. आणि जेव्हा मार्केट याच्या वरती असतं आणि खाली इम्बॅलन्स मध्ये असतो तेव्हा ते एक टाईपच्या डिमांडचं काम करतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला जो डिमांड झोन असतो तो इम्बॅलन्स नंतर येणारा ऑर्डर ब्लॉक असतो, जो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये समजायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की त्याचा बाय सेलला कसा वापर करायचा ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहोत. गॅपला कसं ट्रीट करायचं समजलंय. कधी कधी काय होतं, न्यूज येते एक तासामध्ये पण तुम्हाला गॅप दिसून जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, आता हे तर डे क्लोज आहे, कधी कधी न्यूज मध्ये पण दिसून जातो. आता इथे खूप छोटासा गॅप आहे. गॅपला इम्बॅलन्स बोलायचं आपण. येस येस, इंडियन मार्केट जे गॅप अप गॅप डाऊन होतं ते एक इम्बॅलन्स होतं. इम्बॅलन्स मुळेच ते मार्केट एकाच बाजूने तेवढं गेलेलं असतं. तर ही फर्स्ट कॅन्डल आहे, मध्ये मी एक थर्ड कॅन्डल काढली समजा, आणि मला माझ्या रेक्टँगलमुळे ऍक्च्युअल मध्ये इम्बॅलन्स कसा येऊन जाईल बघा तुम्ही. 1 आवर मध्ये तो मिटिगेट झालाय का नाही झाला तुम्हाला लगेच कळेल. कॅन्डल आपली ऍक्च्युअल मध्ये कशी येईल जर आपण 1 आवर मध्ये याला बघितलं तर, या ग्रीनच्या लो आणि या रेडच्या हायच्या मध्ये कॅन्डल येईल. मग ही ग्रीन होऊन जाईल फर्स्ट कॅन्डल, ही जी आपण काढली ती होऊन जाईल सेकंड कॅन्डल, ही रेड होऊन जाईल थर्ड कॅन्डल. बरोबर. आता ही इनसाइड नाहीये, सो इम्बॅलन्स कसा ड्रॉ करणार आपण त्या केसमध्ये? असं येणार इथे आणि असं ड्रॉ करणार. पण आपल्याला काय दिसून येतंय, पुढच्याच येणाऱ्या कॅन्डलने तो इम्बॅलन्स मिटिगेट केलाय की नाही केला? केलाय. इम्बॅलन्स मिटिगेट करायचा जर मोठा इम्बॅलन्स असेल तर त्याच्या 50% पर्यंत
जरी त्याला मिटिगेट केलं किंवा इव्हन बॉर्डर लाईनला जरी आतमध्ये प्राइस आली तरी त्याला मिटिगेटेड असंच म्हणतात. आपण त्या इम्बॅलन्सला पुढे ड्रॅग करत नाही. त्या टाइम फ्रेमचा तो इम्बॅलन्स संपला. ठीक आहे, ही एक कॅन्डल म्हणून काढली होती आपण, तिला आपण डिलीट करू. किंवा एक इंडिकेटर पण असतो, त्याचं नाव काय बरं, नो गॅप असं काहीतरी आहे, ते इंडियन मार्केटसाठी वापरतात ते. हे जे गॅप आहे तिथे तो कॅन्डल्स प्लॉट करतो. नो गॅप असं काहीतरी नाव आहे, मला लक्षात नाहीये. इथे इथे शोधला की सापडेल आपल्याला. जसे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असतं त्याला काय करत ना, नो गॅप कॅन्डल्स, याला पण तुम्ही वापरू शकता. तो गॅप नाही दाखवते, ते तुम्हाला कॅन्डल दाखवून देतो. म्हणजे खाली गेला असेल तर रेड कॅन्डल दाखवतो, इथून असं वर गेला असेल तर तो ग्रीन कॅन्डल तुम्हाला दाखवतो. ठीक आहे सर, समजला इम्बॅलन्स. एक खूप छान प्रश्न होता तुमच्या अगोदर, पवननी पण विचारलेला प्रश्न छान होता. अजून इतर कोणाला काही प्रश्न, काही डाऊट? ठीक आहे, थांबायचं आपण इथे, थांबू शकतो आपण. भेटूया सोमवारी. प्रॅक्टिस करा, मला ते पाठवा व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, फक्त लेक्चर अटेंड करताय डायरेक्टली आता सोमवारी जर 8:30 ला येऊन बघणार तर तसं कराल तर नाही होणार. मी किती जीव तोडून शिकवलं तरी नाही होणार मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे जे आहे ते आहे सांगतोय तुम्हाला. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, विदाउट प्रॅक्टिस नाही होणार. किती भारी मी शिकवते किती काय, कारण आपल्या एक डोक्याला सवय असते. तुम्ही जर त्याला रिपीट नाही केलं, तुम्ही त्याची प्रॅक्टिस नाही केली तर तुमचं डोकं, जसं कम्प्युटरचा रॅम असतो ना, जे फ्रिक्वेंटली वापरलं जातं ते रॅम मध्ये ठेवलं जातं. ठीक आहे, परमनंट मेमरीमध्ये पण असतं, फ्रिक्वेंटली वापरलं जातं ते रॅम मध्ये ठेवलं जातं आणि ते पटकन कामाला येतं. तसं तुम्ही फ्रिक्वेंटली नाही वापरलं तर तुमच्या त्या रॅम मध्ये नाही राहणार डोक्याच्या, आणि मग थोड्या दिवसांनी रॉम मधून पण उडून जाईल ते बॅच संपलेली. ठीक आहे, तर तसं नका करू, प्रॅक्टिस करा. स्वतःसाठी करायचं, इतर कोणासाठी नाही करायचं. चलो बाय. सुनील कांबळे सर, काय डाऊट आहे का? पटकन विचारा, तुमचा हँड रेज दिसतोय. हा सर, रेकॉर्डिंग जर का लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न केला तर फार बरं होईल. रिक्वेस्ट आहे सर. हा, पण आता रेकॉर्डिंग डाउनलोड करून त्याला HD मध्ये कन्वर्ट करून अपलोड करायला 11-11:30 वाजतात. 11-11:30 असंही तुम्ही लोक अवेलेबल असतात रेकॉर्डिंग वगैरे बघायला. सो मी ते उद्या दुपारीच टाकण्याचा प्रयत्न करेल, सकाळी थोडंसं लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, 11-12 पर्यंत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, बाय. थँक्यू, बाय, गुड नाईट, हॅपी वीकेंड.